नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाणा येथे खेत्रस्त्यासाठी राजू नरसाडे यांचे आमरण उपोषण। 11 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत शेतकरी। यलगाव येथील शेतकरी राजू मधुकर नरसाडे यांनी आपल्या शेताकडे जाणारा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे। नरसाडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या शेतरस्त्याबाबत तहसीलदारांचे आदेश सन 2015 पासून अस्तित्वात असूनही आजपर्यंत प्रत्यक्षात रस्ता खुला करण्यात आलेला नाही। यापूर्वी 12 जून 2025 रोजीही त्यांनी याच मागणीसाठी उपोषण केले होते। त्यावेळी प्रशासनाने लवकरच शेतरस्ता खुला करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते। मात्र वर्षभर उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप नरसाडे यांनी केला आहे। सध्या उपोषणाला 20 ते 22 दिवस पूर्ण झाले असून सर्व आवश्यक कागदपत्रे व आदेश उपलब्ध असतानाही रस्ता खुला होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माझे स्वतःचे शेत असूनही रस्ता नसल्यामुळे शेती करणे अशक्य झाले आहे। त्यामुळे मजुरी करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे। गेल्या 11 वर्षांपासून मी न्यायासाठी संघर्ष करत आहे, असे नरसाडे यांनी सांगितले। तसेच 2 वेळा तहसीलदारांचे आदेश मिळूनही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतरस्ता खुला करावा, तसेच झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। उपोषणादरम्यान आपल्या प्रकृतीस काही बरे वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान या प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। मी कशासाठी बसले तुम्ही उपोषणाला? मी यळगाव येथील रहिवासी असून माझा शेतरस्ता खुला करण्यासाठी मी इथे उपोषणाला बसलेलो असून माझी ऑर्डर 2015 मध्ये झालेली आहे। किती दिवस झाले तुम्हाला इथे बसून? मला जवळपास 22-23 दिवस झालेले असून मागच्या वर्षी 12 जून 2025ला बसलो होतो, तेव्हा त्यांनी 10 दिवसात उपोषण मोडून रस्ता तयार करून द्यायची मागणी केली होती। झाली नाही। किती एकर? माझे 2 एकर शेतीची कुठलाच रस्ता नाही त्याला। आता मी अजून 22 तारखेपर्यंत इथं उपोषणाला बसणार आहे। 22 नंतर मी त्याच्याकडून लिहून घेणार आहे की तुम्ही रस्ता खुला करून देत नाही। मी आता मंत्रालयासमोर उपोषण करणार आहे व शासनाचा 22-23 दिवस होऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। माझ्या जीवाला धोका असून पुढील व्यक्ती अतिरेक करते। त्यांनी तार कुंपण जोडले, पोलीस प्रोटेक्शनमध्ये माझा रस्ता खुला करलेला आहे। माझी ऑर्डर झालेली आहे। कर्मचारी किती अर्ज देऊन किती विनंती करून त्यांना सांगून समजून त्याच्यावर कोणती दंडात्मक कारवाई करत नसून पुढील व्यक्तीची ताकद वाढलेली आहे। जिकडे तिकडे जाऊन सारं परेशान होऊन आता मला हताशा आलेली आहे व माझे काम आज 22-23 दिवस होऊनही झालेले नाही। हा काही मोठा प्रश्न नाही। माझ्याजवळ कागदोपत्री तहसीलदाराच्या 2 ऑर्डरही आहे। माझ्याकडे पोलीस प्रोटेक्शनने रस्ता खुला केलेला 5 महिने अगोदरचा हे आहे। तरी माझे म्हणणं आहे की त्यांनी तारकुंपण जोडले असून त्यांना फौजदारी गुन्हा व्हावं। त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे, त्याचे दस्तावेज आहे। त्यांच्यावर शासनाच्या दिशाभूलची कारवाई करण्यात यावी। त्यांचे आधार कार्ड, फार्मर ID बॅन करण्यात यावे व माझा 11 वर्ष रस्त्यापासून वंचित ठेवले असून माझा 11 वर्षाचा पूर्ण खर्च त्यांनी देण्यात यावा। आज रोजी मी बागायतदार शेतकरी असून इकडे तिकडे मजुरी करतो आहे। मला दुसरा कोणताच हे नाही आहे। माझे उत्पन्न झिरो झालेले आहे। मी 11 वर्ष मजुरी करून पोट भरत आहे। माझी
बागायतदार शेतकरी असून मला शेतीचा कोणताही उपयोग घेतला जात नाही व माझा मुलगा 12 वर्ग होऊन आम्हाला पोट भरण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.